अमरदादा भोईर आणि प्रतीक तांडेल. धन्यवाद हरदेव बिपिन. चला कुठेतरी फ्रेश सामने संपलेत मित्रांनो. आपण बघताय आपण अनुभव KCCL 2026 पर्व 16 मध्ये येत असताना हे दमदार आयोजन आणि नियोजन काय स्पर्धा आहे आणि सर्वत्र मात्र क्रीडा रसिकांची कारागृहातील प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळते. नक्कीच अमरदादा पाहतोय आपण आयोजक निलेश दादा यांच्याकडे आलोय. नक्कीच या स्पर्धेमध्ये का सुरेख अशी कामगिरी त्यांची आपण पाहतोय. या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. चला आता मात्र सामन्याला सुरुवात जाताना बघायला मिळते आपल्याला. पहिले चेंडूवर चौकार खेचलाय. नक्कीच मी निलेश दादाकडे येतोय. काय विचार केला होता ही स्पर्धा भरवण्याचं मागचं कारण काय होतं? काहीच नाही, नॉर्मली विषय झाला आहे. मी जयेश तांडेल यांचा आणि धनेश कडूचा यांचा नॉर्मल क्रिकेटबद्दल विषय झालेला. तर त्यांच्यामध्ये हा विषय निघाला की KPL कोण ठेवत नाही. तर मी बोललो बघ तू तिकडे असतोस त्या साईडला, तुम्ही क्रिकेट खेळता मेन ग्राउंडवर, आम्ही आमच्या साईडला क्रिकेट खेळतो. नक्कीच ते म्हणतायत हे जे आयोजनाच्या माध्यमातून सांगू शकतील की ते आयोजन करताना खूप साऱ्यांशी विचार मंथन केलं आणि या स्पर्धेचं आयोजन केलं. अमरदादा चला मैदानात घडलाय काय मात्र आता इथं. चला आपण सामन्यावरचं पारितोषिक देऊया. लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच जबरदस्त खेळी साकारली. वैयक्तिक 37 धावांची खेळी. प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक प्रदान करत असताना एकनाथ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आहे. प्रणित अजित तांडेल यांचा जबरदस्त खेळ आपण मागच्या सामन्यामध्ये बघितला. आता मात्र ही दुसऱ्या पर्वातली मात्र फेरी सुरुवात होताना बघायला मिळते. फ्रेशचे एक सामने आपल्या सगळ्या संघांनी खेळलेत. या स्पर्धेमध्ये तब्बल 12 संघांनी सहभाग नोंदवलाय. दुसऱ्या फेरीमध्ये येत असताना हा विनर वर्सेस विनरची ही पहिली लढत आपण अनुभवतोय. एका बाजूला आपण बघतोय रेड डेव्हिल्स टीम क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत असताना आणि फलंदाजीच्या भूमिकेत आपण बघतोय शीतल रायझिंग स्टार्स फलंदाजी करत असताना सलामीचा फलंदाज मिथून आणि 9 सेकंडला आपण धनेशला बघतोय. काय सुरुवात झाली मात्र धावसंख्या आपण धावपळकावरती बघतोय. पहिल्या षटकाच्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 जीवदान देखील मिळाला होतं. चला आता मात्र नेक्स्ट बॉल P1च्या षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडू आता मात्र फलंदाजाला चकवलाय. एसटी रक्षकाला देखील चकवला. बिहाइंड द विकेट हा आलाय या स्पर्धेचा KCCL चा दर्जेदार चौकार. वाईट आहे का? चल लेग बॅकच्या स्वरूपात चौकार मिळालाय. या इनिंग मधील तिसरा चौकार बघितलाय आपण. फर्स्ट बॉल डॉट, त्याच्यानंतर 4 परत डॉट 4 आणि आता लगातारचा हा लेग बॅकच्या स्वरूपात आलेला चौकार बघतोय. कुठेतरी 4 धावा महत्वपूर्ण जोडल्या गेलेत. धनेश ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. द सरसेनापती ऑफ द टीम ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. त्याच्या समोर शीतल रायझिंग संघाचा सरसेनापती मिथून. हा चेंडू आता मात्र क्लास दाखवलाय. मिथून बंड्याच्याकडे असलेला दर्जाच्याकडे असलेला अनुभव त्यांनी ह्या फटक्यामध्ये प्रदर्शित केलाय. 8 out of the 4 runs. With this 4 runs score moves on to the 16 runs for the no loss after first over. चला चौकारच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक होतं मात्र ती लेग पॅचच्या स्वरूपात एक 4 आलं होतं. ती मात्र फलंदाजाच्या नावी गणली जाणार नाहीये. आज मात्र मजा येते. नितेश सगळेजण आहेत. नितेश आहे, मी आहे, बिपिन आहे, हरदेव आहे, राकेश होता सकाळच्या सत्रामध्ये. काकांनी देखील सुरुवात केली या स्पर्धेची. थँक्यू. अमरदादा थोडंसं थांबवतोय. खरं तर आयोजकांचं लक्ष वेधून घेतो आम्ही निलेश दादांचं. उद्या रुनकचा एक्झामिनेशनचा पेपर आहे. पहिला सामना उद्या खेळू. विनर मध्ये विशालची टीम आहे आणि मिथिलेश पॅन्थरची टीम असेल. सो आपण मॅच नंतर थोडंसं याच्यावर थोडं लक्ष द्या, थोडंसं कोऑपरेट करा. थँक्यू. थँक्यू.
चला एका ऍडजस्टमेंट आपण नंतर आपण ही जशी मॅच संपेल त्याच्यावरती चर्चा होईल. चला पहिल्या षटकाची सांगता झाली, समाप्ती झाली मित्रांनो. धावसंख्या आपण धावफलकावरती बघताय 16-16, एक दर्जेदार सुरुवात म्हणता येईल. एक महत्वपूर्ण लढत आहे कारण हे दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत. कुठेतरी हा सामना जिंकणारा संघ कुठेतरी त्यांच्या ग्रुपमध्ये लीड करेल, प्रभुत्व प्रस्थापित करेल आणि पुढे वाटचाल करेल. या दोन संघांमधील कुठलाच संघ आपल्याला पुढच्या फेरीमध्ये पुढे वाटचाल करताना बघायला मिळेल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. बॉलिंग ट्रॅकवर आता आपण बघू शकताय निशांत म्हात्रे, हा देखील एक दर्जेदार ऑलराऊंडर आहे. त्याच्या हातात चेंडू विसावलाय. स्ट्राईक एंडला आपण बघू शकताय करायगावची एक डावखुऱ्या हाताची रन मशीन धनेश. हा चेंडू फुलटॉस चेंडू, आता मात्र चेंडू हवेत आहे का जेलखाली क्षेत्ररक्षक आणि विनोद भोईर याचे सेफ हँड बघायला मिळत आहेत. एक अनुभवी क्षेत्ररक्षकाने टिपलेला हा झेल आणि आता मात्र फलंदाजाला माग परतावा लागेल. इथं संपलाय धनेशचा खेळ. आपलं खातंही न खोलतं तंबू त्या आश्रयाला परतताना दिसतोय आपल्याला. मात्र कुठेतरी निराश असेल. एक खराब चेंडूवरती खराब फटका, मिस टाइम शॉट गेला, चेंडू हवेत गेला आणि कौतुक असेल विनोद भोईरचं, काय क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूवरती नजर कायम ठेवली, धावत गेला, स्वतःला चेंडू खाली सेट केलं आणि स्वतःला सेट करत असताना कुठेतरी सेफ हँड्स बघायला मिळाले. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. कुठेतरी आता मात्र शीतल रायझिंग स्टार संघ विचारत असेल कारण एक धनेशने मागच्या सामन्यात आणि ह्या मैदानावर त्यांनी दबदबा राखलाय. मात्र ह्या सामन्यात मात्र निराशाजनक खेळ बघायला मिळाला. पहिल्याच चेंडूवरती चेंडू फेस करत असताना कुठेतरी माघारी परतलाय. हे क्रिकेट आहे, प्रत्येक दिवस सारखा नसतो मित्रांनो. कधी तुम्हाला एक हिरो बनवून ठेवतो तर कधी कधी आपल्याला विलन देखील बनवतो आणि तसंच काय चित्र मैदानात धनेशच्या बाबतीत घडताना बघायला मिळालं. फर्स्ट बॉल विक आउट बाद झालाय. आता मात्र नवीन फलंदाज आलाय राजन विश्वकर्मा, वन डाऊनच्या रूपाने इन ॲट नंबर 3. P2चं षटक हाताळत असताना पहिल्याच चेंडूवरती बळी मिळालाय. कुठेतरी चांगली सुरुवात म्हणता येईल आणि हा चेंडू देखील हवेत आहे. झेल खाली स्वतः गोलंदाज निशांत आता मात्र चुकी करतोय. बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळाले असते हे चित्र बघायला मिळतं मित्रांनो. मग अशा पहिल्या चेंडूवरती बळी मिळाला, दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा संधी होती पण मात्र स्वतः गोलंदाज चुकी करतोय. झेल घेत असताना कुठेतरी त्याच्या माध्यमातून चुकी झाली आहे. 2 धाव महत्वपूर्ण जोडल्या जातील, महत्वपूर्ण जीवदान देखील मिळालं जाईल. राजनला मिळतोय जीवदान. 2 ने मात्र त्याने खातं खोललं. संघाची धावसंख्या झाली 18-18. चला सुवर्ण संधी 3 सिक्सेस इन 3 बॉल्स. षटकारांच्या हॅट्रिकसाठी विशाल इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर विशाल पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपये. 5,000 फॉर 6 हॅट्रिक्स फॉर राजन विश्वकर्मा. तसेच सन्माननीय एक लेजंड प्लेअर राजेश दादा भोईर धारागावचे सुपुत्र, त्यांचा खेळ आपण कित्येक वेळा अनुभवला. त्यांची उपस्थिती मैदानावरती आहे. राजेश दादांना आम्ही विनंती करतोय की आपण या मंचाची शोभा वाढवण्यासाठी मंचावरती यायचं आहे. या राजेश दादा आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. मैदानात पुन्हा एकदा चेंडू हवे येते. नाव इट्स नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडताना बघायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा निलेश मडवीचा प्रयत्न आणि 1 शॉट इज द डिसिजन फ्रॉम द स्ट्राईक अंपायर. पंचांची भूमिकेत असलेले बिरजू सर यांचा मात्र 1 शॉटचा आदेश निर्वाणा, फक्त 1च धाव मिळेल. बघा ह्या देखील चुका घडल्या जातात कारण ही चूक देखील मोठी आहे. कारण कुठेतरी बॅट ड्रॅग करताना कुठेतरी आपण चुकी केली. फलस्वरूप काय झालंय 1 धाव मात्र शॉट गणली जाईल. 1च धाव मिळेल. स्कोरच्या भूमिकेत असलेला मयूरच्या माध्यमातून ती 1 धाव स्कोरबोर्ड मध्ये नमूद झाली आहे. धावसंख्या 19. शेवटचा चेंडू मात्र हा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. काय षटक हाताळलाय. षटकाची सांगता झाली आहे, समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय फक्त 19. या षटकात 3 धावा हाताळल्यात. तसेच वाशीगावचे सुपुत्र एक चांगले क्रिकेटपटू प्रवीण दादा भगत यांची उपस्थिती देखील मैदानावर आहे. त्यांना देखील आपण विनंती करूया. सर या आपलं देखील ह्या मंचावर सहर्ष स्वागत असेल कारण ही स्पर्धा आपली घरची आहे. या घरच्या स्पर्धेमध्ये आवर्जून आपलं सहर्ष स्वागत असेल.
आणि मैदानावरती बघू शकताय मित्रांनो आपण ही जी लाईव्हची टीम सज्ज झाली आहे, ही घरची वाहिनी आमची प्रेक्षक वाहिनी 3 कॅमेऱ्यानिशी ह्या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करत असताना आणि आपण बघू शकता त्यांचं पारदर्शकतेने केलेलं हे कव्हरेज जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत ऐकतात त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. या राजेश दादा आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. प्रवीण दादा आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती स्थानापन्न होण्यासाठी यायचंय. चला मागचं षटक काय हाताळलंय जबरदस्त षटक हाताळत असताना कुठेतरी 2 फलंदाजांना एकच फलंदाज बाद केलं 2 यश मिळाले असते मात्र दुसऱ्या चेंडूवरती स्वतः गोलंदाजाने झेल सोडला मात्र काय अप्रतिम षटक फेकलं गेलं. कुठेतरी पहिल्या षटकात 16 धावा खर्च झाल्या होत्या मात्र त्याची भरपाई म्हणून काहीतरी चांगली गोलंदाजी होणं गरजेचं होतं आणि तेच काही चित्र आणि तेच काही प्रदर्शन निशांत म्हात्रे याच्या माध्यमातून बघायला मिळालं. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक बळी मिळवला महत्वपूर्ण बळी तो पण गुळाचा धनेश कडू सारख्या एक मातबगर फलंदाजाला माघारी परतावला. चला आता स्ट्राईक एंडला आपण बघतोय मिथून आणि बॉलिंग ट्रॅकवर वन ऑफ द बेस्ट ऑफ दिस टुर्नामेंट केपीएलचं सीझन म्हटलं ना KCCL ह्या पर्वात नाव दिलंय. केपीएलच्या पर्वामध्ये प्रत्येक पर्वामध्ये विनोद भोयरने चांगली दर्जेदार कामगिरी केली आहे आणि तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय. तिसरं षटक हाताळत असताना आता मात्र क्षेत्ररक्षण मर्यादा संपली आहे कुठेतरी क्षेत्ररक्षण पांगवलंय. इनर सर्कलमध्ये आपण 4 क्षेत्ररक्षक बघतोय बिहाइंड द विकेट 2 पॉइंटमध्ये 1 आणि एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. आणि हा चेंडू पहिला चेंडू मी उल्लेख केला त्याचा कारण KPL मध्ये हे जे अंडरडॉग्स क्रिकेटर आहेत करावेगावातले त्यांना कुठेतरी संधी मिळते आपला खेळ दाखवण्याचा आणि त्या खेळ दाखवत असताना कुठेतरी आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना प्रत्येक वेळी आणि प्रत्येक पर्वात विनोद भैरला आम्ही बघितलंय. सुमित अँड कंपनी टीम कडून खेळत असताना त्यांनी चांगला खेळ साकारला मागच्या काही 2-3 पर्वामध्ये. या पर्वामध्ये मात्र रेड डेव्हिल्स टीमला रिप्रेझेंट करत असताना सुरुवात चांगली केली आहे. अजून एक चेंडू आता मात्र जोरकस अपील पायचीचा अपील जोरकस होतं मात्र उत्साह जास्त दिसून आला. आत्मविश्वासाची कमतरता होती आणि उत्साहाला कुठेतरी जुगारात लावलाय पंचाने आणि नाबादचा निर्वाणा लेगबॅचच्या स्वरूपात 1 धाव मिळतीये. काय म्हणशील हरदेव विनोद बद्दल? अंपायर घाबराजी भाली नाही सुरेख गोलंदाज आहे. विनोद दादा बद्दल बोलायचं तेवढं कमी आहे. त्याचा टी शर्ट नंबर दादा वाचू शकतोस. मगाशी हा विषय मोठा होता की एवढे विकेट झाले का पण त्याची ती बर्थडेट आहे. निश्चित ना विनोदचं कौतुक करण्यासारखं आहे. आपण त्याची शैली बघितलंय अग्रेसिव्ह क्रिकेटर आणि गोलंदाज अग्रेसिव्ह असावा. आणि हा आता पुन्हा एकदा पायचीचा अपील पुन्हा एकदा पंचांकडे मागणे मात्र बोल्ड झाली आहे. अपील कशासाठी होती पायचीसाठी त्याला समजलं नव्हतं पण त्याने अपील केली पण नंतर त्याला समजलं कुठेतरी बोल्ड झाले आणि हे चित्र वारंवार विनोदच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती बघायला मिळतं. कुठेतरी जास्त एक्सायटेड होतो. अमर दादा एक चांगली गोष्ट आपल्याला पण त्याच्याकडून बघा त्याची फिटनेस आणि आपल्या वयाच्या अर्धा त्या खेळाडूला गोलंदाजी टाकणं खूप एक बोलतात नाही का मेहनत लागते त्या गोष्टीसाठी. नेहमी या मैदानावर येऊन सराव करणं आपल्यापेक्षा कमी वयाच्या पोरांना गोलंदाजी करणं यंग पोरांना गोलंदाजी करणं आणि त्यांना चॅलेंज देऊन उभं पण ठेवतो तो. निश्चित चांगलं वर्णन केलं. विनोदकडे असलेला प्रचंड अनुभव आणि फिटनेस बघू शकता अजूनही जबरदस्त फिटनेस आहे आणि त्या फिटनेसच्या बळावरती अजूनपर्यंत चांगला खेळ साकारतोय. वय वर्ष 46 आणि 40+ 30+ कडून खेळतो. 30+ कडून खेळत असताना देखील चांगला खेळ साकारलाय आणि KPL मध्ये खास करून त्याचा खेळ आपण कित्येक वर्ष अनुभवलाय बघितलाय. यावर्षी 40+ ओपन देखील खेळून आलेला आहे विनोद दादा. ती लाईव्ह नव्हती मॅच. अजून एक विकेट. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग परफॉर्मन्स दिस इज. बॅक टू बॅक 2 विकेट्स फॉर विनोद. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग. वेग आणि वेग वेगावर स्वार विनोद दादा भोईर. वय वर्ष 45. विकेट हॅट्रिकसाठी नाहीयेत. अच्छा या स्पर्धेमध्ये विकेटची हॅट्रिक होते चौकारची हॅट्रिक होते किंवा षटकाराची हॅट्रिक होते त्याच्यासाठी रोख रक्कम 1500 रुपयाचा पारितोषिक येत आहे. सचिन विलास तांडेल आमचे सर्वांचे लाडके दादा. नवीन बॅटर नवीन पॅटर्न नवीन फलंदाज आशिष उर्फ पोलाड
विनोद भोईर हॅट्रिकच्या उंबरट्यावर. चला नवीन फलंदाज आला आशिष टू फेस द म्युझिक ऑफ हॅट्रिक बॉल. विनोद भोईर ऑन हॅट्रिक. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आपल्याला बघायला मिळेल का हा चेंडू सांगून जाईल आणि तो चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज सज्ज होताना बघायला मिळतो आपल्याला आशिष. हा देखील एक दर्जेदार ऑलराऊंडर आहे. कुठेतरी त्याची वर्णी करावी 11 मध्ये लागणं गरजेचं होतं, पण कुठेतरी अजूनपर्यंत दुखापत झाली होती म्हणून त्याला कुठेतरी माघार घ्यावी लागली. दर्जेदार खेळाडू आहे. बघूया हॅट्रिक बॉल विनोद भोईर आणि परफेक्ट बुंदा मात्र खेळून काढलाय. कवच मध्ये चेंडू जातोय दण दण करत सीमा रेषेच्या जवळ क्षेत्ररक्षण झालाय. कुठेतरी चांगला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, त्याने कुठेतरी खूप दूरवरचा पल्ला गाठत क्षेत्ररक्षण केलं. तोपर्यंत मात्र या हॅट्रिक बॉलवरती 2 धावेने आपलं खातं खोललंय आशिषने आणि संघाला कुठेतरी पुढे नेलाय. कुठेतरी धावसंख्या थांबली होती, रोडावली होती, मंदावली होती, ती 2 ने पुढे जाताना बघायला मिळतीये 22 वरती. 22 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. ऑन स्ट्राईक आशिष. हा चेंडू अजून एक चांगला आता मात्र चेंडू हाताळत असताना बघायला मिळाला विनोद भोईर याचा दर्जेदार षटक संपताना बघतोय आपण. षटकाची सांगता झाली. या षटकामध्ये विनोद भोईरने देखील फक्त 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात 16 हरदेव, दुसऱ्या षटकात 3 आणि तिसऱ्या षटकात 4. दर्जेदार गोलंदाजी झाली आहे रेड डेव्हिल्स संघ. विनोद भोईर दादा यांची आपण तारीफ करावी तेवढी कमी आहे, कारण की त्याचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर बॅक टू बॅक 2 KPL मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा त्याने पारितोषिक पत्करला होता. त्यानंतर आजच्या स्पर्धेतील पहिला सामना तो खेळला होता, तिथे मात्र दीपेश हावी झाला होता पहिल्या 2 चेंडूवर. मात्र दीपेश सारखा फलंदाज त्याने बाद केला आणि तिथे मॅच फिरली होती. आणि आताच्या सामन्यात देखील आपण बघू एक सुरेख गोलंदाजी, 2 चांगले फलंदाज समोरच्या संघाचे बाद केलेत. निश्चितच चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण योगदान दिलं गेलंय. कुठेतरी ज्वेलेंडनी गोलंदाजी करत असताना आपल्या संघाला एक चांगला सावरलाय. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर अजून एक दर्जेदार गोलंदाज बघायला मिळतोय. द मास्टर माइंड ऑफ द करावी क्रिकेट, कूल हेड निलेश म्हात्रे. याच्याकडे देखील असलेला दर्जा, याच्याकडे असलेला क्लास त्याने कित्येक वेळा सिद्ध केलाय. 40+ कडून खेळत असताना आता मात्र बघायला मिळतो. आता मात्र ह्या सीझन मध्ये 16 पर्वामध्ये KCCL मध्ये रेड डेव्हिल्स टीमला रिप्रेझेंट करत असताना बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय करावे एंडकडून श्री गणेश मंदिर करावे एंडकडून गोलंदाजी करत असताना हा चेंडू आता मात्र पाचीचा अपील करत असताना चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चौकार मिळतोय. कुठेतरी बॅटने खेळून काढलाय. पंचाने इशारा दिलाय. फटक्याचं वर्णन करायचं झालं ना हरदेव, त्याने बघा घुटना टेकला, लाईन कव्हर केली आणि सरळ झुळकावून दिलं फाईन लेग क्षेत्रामध्ये. व्हेकंट एरियामध्ये आलेला हा या KCCL चा आणखी एक दर्जेदार चौकार आपण अनुभवला. त्याचा पॅटर्न वेगळाच आहे. पॅटर्न शॉट त्याचा फेवरेट शॉट आहे तो. आणि तिथे आपण प्रतीक तांडेल आणि बिपिन म्हात्रेला आपण बघू शकता. आयवा कॅच साठी प्रत्येक आयवा कॅच साठी 300 रुपये. गणेश कांबळे MH43 ब्रँड अँबॅसेडर 300 रुपये कमवण्यासाठी तिथे उभे आहेत. अपेक्षा आहे का 2 ते 3 कॅच होते. बिपिननी पण हात वरती गेलेत तिकडे. चला नशीब बळवंत असतील तर आशिषच्या माध्यमातून त्या दिशेने फटका खेळला जाऊ शकतो. आणि आशिषच्या हातोट्या, आशिषकडे ती एवढी ताकद आहे, क्लास आहे, त्या साईडला फटका मात्र येऊ शकतो. लेग साईडला चांगला खेळतो. नेक्स्ट बॉल निलेश म्हात्रे ऑन बॉलिंग ट्रॅक टू आशिष. अरे हा चेंडू आत्ता मात्र अपील होते पाचीसाठी. चेंडू पायावरती आदळला. लेग साईडला खेळण्याचा मानस प्रयत्न. कुठेतरी गोलंदाज हुशार आहे, त्याच्याकडे असलेला अनुभव त्याने पणाला लावला आणि अनुभव पणाला लावत असताना कुठेतरी चांगला चेंडू डिलिव्हर केला. मात्र आउटसाइड द लेग स्टिक पीच झालेला चेंडू पंचांनी मात्र नाबादचा निर्वाणा दिला. एक धाव मात्र लेग बॅचच्या स्वरूपात मिळते. स्ट्राईक रोटेट झाले. एका धावेने मात्र स्कोर बोर्ड हालता ठेवला गेलाय. 1 ने स्कोर पुढे गेला. स्कोर झालाय 28. चौथं षटक प्रगतीपथावर. ऑन बॉलिंग ट्रॅक निलेश म्हात्रे आणि खूप वेळानंतर मिथून स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय. हा चेंडू आता मात्र गती परिवर्तन करत असताना गोलंदाज निलेश म्हात्रे. कसं आहे ना हरदेव, एक युवा जेव्हा सामना खेळतो ना, तो सामना आपला खेळत असताना कुठेतरी सामना खेळत असतो, पण अनुभवी
खेळाडू आपल्या अनुभवाच्या बलावरती हा सामना घडवत असतो आणि तेच काही हा अनुभव बघायला मिळतोय विनोद भोईरच्या माध्यमातून आणि निलेशच्या माध्यमातून. आता मात्र कुठंतरी कौतुक झाला आणि दिस इज अन कॉमेंटेटर कर्स. कुठेतरी आपण कौतुक करतो तेव्हा निश्चितच असं चित्र मैदानात बघायला मिळतो. हा लाय चौकार. नक्कीच सुरेख गोलंदाजी करत होता, मात्र तिथे धनेश याचं जजमेंट चुकतंय. कॅचवर यायला पाहिजे होता, चेंडू अडला असता. आणि इथे मात्र मॅचचा आनंद घेणारे प्रेक्षक बाउंड्री लाईनचे बाहेर. झेल पकडला तर 300 रुपये रोख रक्कम. MH43 गणेश कांबळे. आता मात्र पुन्हा एकदा घुटनात एक तमाशात एक असा हा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. मात्र एक धाव काय रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. एक धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागतीये 33. 3 गडी बाद 33. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. बघूया ज्या संघाने या स्पर्धेतील पहिला सामना खेळला होता आजच्या दिवसातील, आज मात्र दुसरा शेवटचा सामना खेळतायत. चला लास्ट बॉल. शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील निलेश म्हात्रे याच्या खात्यातील कोट्यातील या मॅच मधला शेवटचा चेंडू. आणि हा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन. काय दर्जेदार गोलंदाजी केली आहे. विनोद भोईरची कौतुक असेल, त्याच्यानंतर निलेश म्हात्रेने देखील दर्जेदार गोलंदाजी केली आहे. कुठेतरी धावसंख्या या षटकात खर्च केलेत त्यांनी 10, मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षणात देखील थोडस नाराजीचं क्षेत्ररक्षण झालं. कुठेतरी धनेशच्या माध्यमातून चुकी झाली, त्या कुठेतरी 2 धाव वाचल्या असत्या. पण 10 ने पुढे 10 धावांनी मात्र ह्या षटकात बघायला मिळाल्या आपल्याला. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघतोय 33 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचं षटक असेल हरदेव. अमरदादा आपले साथी समालोचक आता मात्र त्यांचा देखील एंड चेंज करतायत. त्यांना माहिती आहे आता का तिकडे षटकार रायडर आहे, त्यांनी आता एंड चेंज करायला घेतलेला आहे. आता ते इकडे येतील असं वाटतंय मला. मात्र आता मात्र सरासरी 11च्या धावसंख्येने धावफलकावर धावा लागल्या 33. अजून तरी मला वाटतं 12 चेंडूवर एक 25-30 धावा कराव्या लागतील, कारण की वातावरणामध्ये आता दमटपणा वाढेल, बॉल ट्रॅव्हल होणार नाही. एक चांगली फलंदाजी अजूनपर्यंत होती. 4 षटकं झाल्यात, 33 झाल्यात. 8.25च्या सरासरीने खेळतायत. लास्ट ओव्हर असेल आणि शेवटचं षटक आपण ज्वेल यांनी बघणार. आणि गोलंदाज बघायला मिळतो आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर रोनित सांगडे. आपण 2024चं केपीएलचं पर्व बघितलं होतं. कुठंतरी लकी पर्सन ठरला होता. एका प्लेयरसाठी लकी ड्रॉ मध्ये आपण बाईक स्कूटी बघितली होती. त्या पर्वामध्ये ज्याच्या नावी ती स्कूटी लागली होती तोच रोनित सांगडे बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय. केपीएल म्हटलं तर खूप चर्चा झाली होती 2024च्या पर्वाची. एका प्लेअरसाठी स्कूटी होती आणि तोच कुठंतरी प्लेअर त्या लकी ड्रॉ मध्ये लकी ठरला होता. तोच गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावसंख्या गाठण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांचं. मात्र स्वतः कर्णधार अजूनही क्रीजवर उपस्थित आहे. आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 41 धावा डिफेंड केल्या होत्या. आता मात्र रोनी, अरे पहिला चेंडू हुक करायचा होता, बॅटवर का चेंडू आला नाही आणि इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गफलत होतीये. बघता बघता 2 धावा पूर्ण आणि पंच बाद असेल. 3री धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. धावसंख्या 35. कुठेतरी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला निलेश मडवीने, पण नेम चुकला गेला आणि फलस्वरूप 1च्या स्वरूपात 2 मिळाले. शेवटच्या षटकात अशा मात्र चुका होताना बघायला मिळतील, कारण कुठेतरी सगळ्यांची धावपळ होताना बघायला मिळते. 2 धावांनी मात्र स्कोर पुढे गेला. धावसंख्या झाली 35 वरती. नवीन फलंदाज आलाय रोशन, ज्याच्याकडे क्षमता आहे, मात्र तो नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईक एंडला आपण मिथुनला बघणार. रोनित सांगड्याचा मागचा चेंडू बघितला, स्लोअर बाउन्सर बघितला. कुठेतरी स्लोअर बाउन्सर खेळत असताना दमछाक झाली मिथुनची. नेक्स्ट बॉल ऑन बॉलिंग ट्रॅक रोनित सांगडे. स्ट्राईकला मिथून. बंड्या. धावसंख्या 35. अजूनही 5 चेंडू
शिल्लक. आणि आता मात्र चेंडूला ओळखलाय, ऑफ स्टंप कव्हर केलाय आणि चेंडूला फेकून दिला फाईन लेगच्या डोक्यावरून. बिग 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 षटकार. संघाची धाव संख्या 41. प्लॅन्स कुठेतरी इथे असफल होतोय. शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळी मिथून तयार होता या चेंडूसाठी. आता मात्र येणारे 4 चेंडू दबावाखाली असेल रोनित. 4 चेंडू चांगले टाकावे लागतील आपल्या संघासाठी. आणि जसा षटकार लागलाय त्या ठिकाणी आपले साथी समालोचक प्रतीक तांडेल आणि बिपिन म्हात्रे कुठेतरी झेल येण्याची वाट बघतायत. तिकडेच ताबा तिकडेच येईल वाटतं. आणि फुल टॉस चेंडू होता, मात्र इनर एज लागते बॅटची. 1 धाव मिळते संघाला. संघाची धाव संख्या 42 वर जाऊन पोहोचतीये. आता मात्र एक विस्फोटक फलंदाज स्ट्राईकला येतोय, रोशन. आणि कसं आहे ना हरदेव, अगोदरचे 2 चेंडू आपण बघितले, दोन्ही अकुट टप्प्याचे चेंडू होते. कुठेतरी निलेश म्हात्रेच्या माध्यमातून त्याला कानमंत्र दिला गेला आणि फलस्वरूप हा ओव्हरपिच चेंडू आपण बघितला आणि कानमंत्र कामी आला असं मी म्हणेन. कुठेतरी एकच धावावरती समाधान मानायला लागले. मागच्या चेंडूवरती एकने स्कोर पुढे झाले. धावसंख्या धावपळ करते आपण बघतोय. 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले तर 2000 रुपये विपुल भोईर याच्याकडून. रोशन याला सुवर्ण संधी आहे. तसंच षटकारांची हॅट्रिक ठोकली तर सचिन तांडेल यांच्याकडून 1500 रुपये. सुरेख चेंडू, कुठेतरी गोलंदाजी आता मात्र अचूक होतीये. मग पहिले 2 चेंडू शॉट टाकल्यानंतर आता मात्र दोन्ही चेंडू फुलर लेनचे चेंडू होते, ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. संघाची धाव संख्या 42. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 50 गाठेल काय प्रश्नचिन्ह अजूनही. शीतल रायझिंग स्टार्स विरुद्ध रेड डेव्हिल्स. आजच्या दिवसातील शेवटची लढत. करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग मधील आजचा पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. आता मात्र पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाईन मध्ये चेंज करतोय. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. लास्ट बॉल, टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. आणि हा चेंडू आता मात्र पूल करायचा होता, मात्र चेंडू अंगावरती आदळतोय. शेवटच्या चेंडूवरती देखील सिंगल येते. कुठेतरी धावसंख्या या षटकात वाढताना बघायला मिळाली असती, मात्र चांगलं कमबॅक केलं गोलंदाजाने. धावसंख्या आपण धावफलकावरती बघतो. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 44 आणि 45 चे टार्गेट असेल. पहिल्या इनिंगचा जर आपण उल्लेख करायचा झाला हरदेव, तर कुठेतरी 10 डॉट बॉल खेळल्यात. 10 डॉट बॉल खेळले. जुना बॉल घ्या केतन. चला, टार्गेट 44 आहे, 43 झाले. 44 टू विन. मगाच्या पहिल्या सामन्यामध्ये हरदेव 41 डिफेंड केल्या होत्या शीतल रायझिंग स्टार संघाने. या सामन्यात 44 आहेत. कॅन दे डिफेंड इट, हा प्रश्नचिन्ह असेल. मात्र समोर देखील तेवढीच दर्जेदार फलंदाजी आहे. रेड डेव्हिल्स म्हटलं तर धनेश आहे. तुला थांबवतोय. या दोघांच्या मनात आज काय चाललंय? आता वाटतं खेळपट्टीचा काहीतरी अंदाज बांधायला चाललेत दोघे. प्रतीक तांडेल आणि बिपिन म्हात्रे आज मात्र सामन्यांचा आनंद स्वतः मैदानात फिरून आणि मैदानाची पूर्ण पाहणी करून घेत आहेत. पिच रिपोर्टिंग करायला चाललेत का काय दोघं? माईक पाठवू का माईक? आता मात्र एंच केलाय. चला, प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असेल. प्रत्येक आयवा झेल साठी 300 रुपये रोख रक्कम MH43 चे प्रोप्रायटर्स गणेश कांबळे यांच्याकडून.
30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांचं लक्ष आहे. 30 ला 44 असा भाव. चला सलामीची जोडी पाठवायची. निलेश दादा मात्रे आपल्याला विनंती आहे की जास्त वेळ घेऊ नका. कालोख झाला तर आपल्याला फलंदाजी करायला त्रास होईल. 6 वाजलेले आहेत घड्याळात. चला फलंदाज पाठवा. कुठेतरी 44चं टार्गेट आणि 44चं टार्गेट सेट करत असताना कुठेतरी दमछाक झाली शीतल राजेश स्टार्स संघाची. 10 डॉट बॉल खेळले गेले त्यांच्या माध्यमातून आणि जेवढं डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्त असेल ना तेवढं तुमचा मॅचमध्ये पाय खोळत असेल असं मी म्हणेन. कारण 30 चेंडूमध्ये 10 डॉट बॉल जर तुम्ही खेळत असाल तर निश्चितच पर्सेंटेज वाईज केलं तर 33% आपण डॉट बॉल खेळलात आणि कुठेतरी त्या चेंडूंवरती तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये काम करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे ना मित्रांनो, जर तुम्हाला भविष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला भूतकाळात डोकावून बघावंच लागेल. भूतकाळात केलेल्या चुकांवरती तुम्ही वर्तमान काळात काम करा आणि वर्तमान काळात काम केल्यानंतर तुम्ही भविष्यकाल निश्चितच उज्ज्वल बनवू शकता. ह्यात काही दुमत नाहीये. मागासच्या सामन्यात देखील कुठेतरी चुका झाल्या होत्या. त्याच चुका पुन्हा एकदा त्याच दिशेने आपण वाटचाल करताय. म्हणून फलस्वरूप 44 वरती आता मात्र राहिल्यात. मागासच्या सामन्यात तुम्ही चांगला खेळ साकारला, 41 डिफेंड केल्यात. पण या सामन्यात तसं चित्र बघायला मिळेल का हे बघणं इंटरेस्टिंग असेल. काय म्हणशील हरदेव? मला मॅच पेक्षा आहे ना ही जोडीला आवडली. कुठेतरी आनंद घेतात सामन्याचा. काहीतरी पाहणी, काहीतरी रणनीती. तेच सांगतात. एक फटका नाही आला बोलतो बाहेर. वाट बघत होत. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावा. रेड डेव्हिल्स विरुद्ध शीतल रायझिंग स्टार्स. चला सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे. जे प्रेक्षक आपल्याला मैदानावरती जोडले गेले त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि जे प्रेक्षक आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत, आम्हाला ऐकतात आहे, ह्या सामन्याचा ह्या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवताय KCCL 2026 पर्व 16 मध्ये येत असताना हे दर्जेदार आयोजन नियोजन. धावसंख्या 44चं टार्गेट आहे आणि 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला धनेश भोईर सरसेनापती ऑफ द टीम आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय लास्ट मॅच अँड ऑफ द मॅच निलेश मडवी ऑन बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू डावखुराताचा गोलंदाज. चेंडू वेगावरती स्वार चेंडू असताना डिलिव्हर केला गेलाय, खेळून काढलाय लेग साईडला. पहिल्या चेंडूवरती 2 धावेने या चेसचा प्रारंभ आणि सुरुवात होताना बघायला मिळतोय. फर्स्ट 2 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड व्हाईल चेसिंग 44 रन्स. 44 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा बघायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय डावखुर हाताचा एक जबरदस्त गोलंदाज दीपक. घरेलू क्रिकेटमध्ये खेळत असताना साईवाडी टीमला रिप्रेझेंट करत असताना हा गोलंदाज चांगला खेळ साकारला. ह्या KPL मध्ये KCCL मध्ये कसा खेळ साकारतो हे बघणं इंटरेस्टिंग असेल. नाव दिस इज द इझी डिसिजन फॉर द अंपायर आउटसाइड द ऑफ स्टिक. पंचाने मात्र दंडित केलाय. फर्स्ट एक्स्ट्राज ऑफ द सेकंड इनिंग. धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचली आहे. वेगावरती स्वार असताना कुठेतरी तुमच्याकडेचा नियंत्रण तुम्ही राखणं गरजेचं आहे. मागच्या चेंडूवरती नियंत्रण गोलंदाजी करत असताना कुठेतरी चुकी झाली आहे. हाल आहे अवांतर चेंडू. धावसंख्या 3. नेक्स्ट बॉल ऑन टू द बॉलिंग ट्रॅक दीपक टू धनेश. आणि हा चेंडू आत्ता मात्र कोलवट टप्प्याचा चेंडू कॉट बिहाइंड साठी जोरकस अपील होत आहे अँड इट्स OUT. कौतुक असेल धनेश भोईरचं. खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन दाखवलं त्याने. विकेट सोडली आहे. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन इन दिस बिग बॅटल. हॅलो. या सामन्यामध्ये विकेट्स घ्यावे लागतील. शीतल रायझिंग स्टार्सला कमबॅक करावा असेल तर विकेट्स काढावे लागतील. कारण की निलेश मात्रेने संघ चांगला बांधलाय. चांगले फलंदाज. पहिल्या सामन्यामध्ये एका संघाने 41 धावा डिफेंड केल्या तर एका संघाने 66 धावा चेस केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सामना हा रंगतदार होईल. विकेट्स काढावे लागतील. नाही खरी तरी आता लढत आहे ना, एका बाजूला मिथुन मात्रे यांचा कसं पणाला लावताना बघायला मिळेल, त्यांचा अनुभव बघायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला निलेश मात्रे, निलेश मडवी यांसारख्या मातबगर खेळाडूंचा अनुभव बघायला मिळेल. हे बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आहे. कुठेतरी इकड साईडचा अनुभव, दुसऱ्या साईडचा अनुभव, अशी ही लढत आपल्याला अनुभवायला मिळते. बघूया कुठला अनुभव वर्चस्व प्रस्थापित करेल. निलेश मात्रे, निलेश मडवी आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये
मिथून बंड्या याचा अनुभव पणाला लावताना बघायला मिळतोय. कुठेतरी 3 धावसंख्या धावपळ करते बघतोय. हरदेव, तू देखील दर्जेदार गोलंदाज आहेस. या क्षणाला तुझ्या मनात काय असेल? तू कशा प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला असतास? यस, काय म्हणशील? माझी गोलंदाजी आउट ऑफ फॉर्म आहे, तरी मी गोलंदाजीचा जर विचार केला असता तर मी विकेटसाठी गेलो असतो दादा. विकेट्स इम्पॉर्टंट आहेत. जेव्हा विकेट्स पडतात तेव्हा दबाव येतो संघाच्या प्रत्येक खेळाडूला. विकेट्स मोस्ट इम्पॉर्टंट. प्रत्येक सामन्यामध्ये आपण बघू शकता, कालचा देखील आपण सामना बघितला, इंडियाला जिंकण्यासाठी पण विकेट्स महत्वाचा होता आणि तो मिळून दिला बापूने, तो कॅच पकडला. निश्चित चांगला उल्लेख केला. चला आता मात्र प्रोत्साहन आलंय प्रवीण शिंदे याच्या माध्यमातून लगातारच्या 3 हॅट्रिक षटकारांसाठी. निलेश मडवीसाठी ही संधी असेल. लगातारच्या 3 षटकारांच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपये. कालचा उल्लेख, कालचा सामना आपण बघितला, कुठेतरी 253 धावा होत्या, तरी पण प्रत्येक क्रीडा रसिकाच्या मनामध्ये कुठेतरी संशय होता. कुठेतरी सामना पुढे जाईल का, आपण पुढे पाऊल उचलू का, पुढे जाणार का, जिंकणार का. पण शेवटच्या क्षणाला कुठेतरी ते 2 षटक म्हणेन मी, 16वं षटक जे हाताळलं जसप्रीत बुमराह आणि 18वं, कुठेतरी त्या 2 षटका हाताळत असताना 14 धावा खर्च केल्या आणि काय क्षेत्ररक्षण झालं. पाटा विकेटवरती क्षेत्ररक्षणाची मदत निश्चितच लागते प्रत्येक गोलंदाजाला आणि तसे 2 झेल ते टिपले गेले बापूच्या माध्यमातून. अक्षर पटेल, चला अजून 500 वाढलेत. राजेश भोईरच्या माध्यमातून 500 ऍड झालेत आणि उमेशच्या माध्यमातून 1000 म्हणजे 2500 रुपये असतील. आता मात्र स्ट्राईकला निलेश मडवी, मॅन इन फॉर्म. यंदाचा हंगाम गाजवलाय निलेश मडवी यानं. नाही, आत्मविश्वास उंचावला असेल त्याचा, कारण चांगला खेळ साकारलाय. पहिली मॅच बघितली, कुठंतरी विकेटची पडझड झाली होती, पण त्याने स्वतःला सावरलं, स्वतःशी बोलला आणि स्वतःशी बोलत असताना चांगला खेळ साकारला आणि आपल्या संघाची नय्या पार लावली. विजय प्रस्थापित केला आणि प्लेअर ऑफ द मॅच देखील भूषित केलं गेलं. तोच निलेश मडवी ऑन स्ट्राईक आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना झेल ड्रॉप झालाय का? यस, बॉडी लँग्वेज तेच सांगताय, खेळाडूंचा देहबोली तेच सांगताय की कुठेतरी बॅटची कडा घेतली होती आणि हे जीवदान मिळालंय. काल बघितला पण संजू सॅमसनचा अवघ्या 15 धावसंख्येवरती झेल सोडला आणि 15 कुठे 15 वरून 89 वरती त्यांनी बाजी मारली आणि तोच कुठेतरी मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला. एक बहरात असलेला फलंदाजाचा झेल सोडलाय आणि इतर देखील बहरात असलेला फलंदाजाचा झेल सोडलाय. सुरेख गोलंदाजी दीपक. आत्ता मात्र खराब चेंडू. हे बोलतात काय, जल पे नमक. झेल सोडलाय आणि पुढच्या चेंडूवरती चौकार आलाय. चौकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8च्या घरात. पहिला षटक संपलाय, संघाची धावसंख्या 1 गडी बाद 8. 8 झाल्यात. कुठेतरी जीवदान महागात ठरताना बघायला मिळतोय. झेल सोडला, त्याच्या पुढच्या चेंडूवरती चौकार देखील आला आणि प्रत्येक झेल इम्पॉर्टंट असतो. ॲज बिंग कॉमेंटेटर आमच्या माध्यमातून एक स्लोगन नेहमी बोललं जातं, टेक द कॅच विन द मॅच. आणि तसंच काय चित्र आता मैदानात मात्र बघायला मिळेल का? कुठेतरी चुकी झाली आहे आणि प्रत्येक झेल किती महत्त्वपूर्ण असतो हरदेव अनुभवले आपण. 1983 सालचा तो वर्ल्ड कपचा झेल कपिल देवने घेतलेला, तो प्रत्येक क्रीडा रसिकाच्या मनामध्ये बिंबवला असेल तो झेल. त्याच्यानंतर लेटेस्ट सूर्यकुमार यादवचा झेल असेल, शीर्षांनी तो टिपलेला सोपा झेल, तो देखील कुठेतरी प्रेक्षकांच्या मनात चित्रित असेल, कारण प्रत्येक झेल इम्पॉर्टंट असतो. निश्चित 2024 मध्ये अक्षर पटेलने देखील ऑस्ट्रेलिया विरुद्ध झेल घेतला, तो देखील झेल इम्पॉर्टंट होता. असे प्रत्येक झेल इम्पॉर्टंट असतात आणि ह्या सामन्यामध्ये हा झेल का महत्वाचा होता माहिती आहे? कारण निलेशकडे चांगला क्लास आहे, सर्वात महत्व तो लयात आहे आणि त्याचा झेल कुठे सुटलाय आणि तुम्हाला डिफेंड करत असताना कुठेतरी धावसंख्या कमी आहे, वाजवी धावसंख्या उभारली आणि चांगली धावसंख्या नाहीये तुमच्याकडे. फलंदाजाला सुवर्ण संधी येते. निलेश म्हात्रे यांनी 3 चेंडूवर 3 षटकार मारले. राजेश भोईर यांच्याकडून 3000 रुपये. भाव कमी केला 500 होत. 500 लेबरांची हजेरी नाही सध्या. पहिला चेंडू आता मात्र ओव्हरपिच प्रकारचा चेंडू सरळ झुलकावून दिलाय. हा येतोय 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. KCCL चा दर्जेदार चौकार. निलेश मात्र पहिल्या सामन्यामध्ये डावखुरा उतरला होता, मात्र आता मात्र उजवारा उतरलाय. प्लॅन्स, प्रत्येक गोलसाठी ते केलेले प्लॅन्स. धाव संख्या 12. अजूनही 32 धावेची गरज. 23 चेंडू 32 धावा.
32 धावा 23 चेंडू. रेड डेव्हिल्स विरुद्ध शीतल रायझिंग स्टार्स, शेवटची लढत आजच्या दिवसातील. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू जातोय, बिग 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 षटकार. धावा झाल्यात 18. 26 पाहिजे, 22-26. पोलार्ड कमबॅक करावं लागेल, विकेट्स काढावे लागतील. पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडू मागे दीपक पळतोय, अडवलाय. 2 धाव पूर्ण, तिसरी धाव देखील पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 3 धावेने संघाची धावसंख्या 21च्या घरात. पंचांना डाऊट आहे, बाउंड्री चेक करायची आहे. येस पंच, बिरजू सर, बाउंड्री चेक करायची. येस, आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून घेणार आहोत. प्रेक्षक लाईव्ह आता मात्र सज्ज होताना बघायला मिळेल आणि लाईव्हच्या माध्यमातून ह्याचं चौकार आहे की नाही चेक केलं जाईल. कुठेतरी सीमारेषेलगत धावत असताना क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय आणि त्याची निहाळणी आणि पाहणी केली जाईल. महत्त्वपूर्ण एक धाव ठरू शकते ती, कारण स्ट्राईक देखील रोटेट होईल. कारण निलेश मात्रे चांगल्या लयात दिसतोय. ह्या षटकामध्ये खेळत असताना कुठेतरी दर्जेदार षटक खेळताना बघायला मिळतोय निलेश म्हात्रे. धग 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 धग. आणि पंच चौकार. चौकार दिलाय. थर्ड अंपायर आपल्याकडे इथे जुळलेले आहेत समालोचक कक्षामध्ये, त्यांनी चौकाराची घोषणा केलेली आहे. मेन पंचांचा देखील इथे चौकाराचा इशारा येतोय. चौकाराने संघाची धावसंख्या. कुठेतरी चेंडू अडवत असताना हरदेव त्या क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेवरती होता आणि एक्झॅक्टली क्लिअर दिसलं ते आपल्याला, चित्रित केलं. कौतुक असेल प्रेक्षक लाईव्ह वाहिनी टीमचं. कुठेतरी दर्जेदार लाईव्ह प्रक्षेपण बघायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23च्या घरात. अजूनही 21 धावेची गरज. 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावा. हा चेंडू आता मात्र हवेत खेळून काढलाय. 8 ऑल ऑफ द 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. हा लाईक KCCL 2026 दर्जेदार चौकार. काय फलंदाजी होती. आता मात्र सामना एकतर्फा होताना बघायला मिळेल का, कारण काय दर्जेदार फलंदाजी झाली आहे या षटकामध्ये. खास करून कौतुक असेल निलेश म्हात्रेचं. अप्रतिम फटकेबाजी बघायला मिळाली. आता मात्र निलेश मडवीच्या माध्यमातून हा चौकार बघायला मिळाला. निलेशने अगोदर 4 चेंडू फेस करत असताना कुठेतरी 15 धावा टोलवल्या आणि ह्या चेंडूवरती निलेश मडवीने आता मात्र चौकार टोलवलाय. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर बघायला मिळेल आपल्याला. हाताळत असताना गोलंदाज आशिष बॉलिंग ट्रॅकवर, समोर फलंदाज पुन्हा एकदा बघायला मिळेल निलेश मडवी. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 27 आणि हा चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना कुठेतरी षटकाची सांगता गोड झाली आहे. डॉट बॉल बघायला मिळतोय. मात्र खूपच महागडं षटक म्हणता येईल, कारण टार्गेटचा जर विचार केला तर 17 धावा ह्या षटकात खर्च केल्या. 44 धावांचा डिफेंड करत असताना ह्या धावसंख्या देत असताना कुठेतरी आशिषची दमछाक झाली आहे आणि हे महागडं षटकाची मात्र संपुष्टी झाली. 2 षटकांची मित्रांनो सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 27. आता उर्वरित चेंडू शेष असतील, शिल्लक असतील 18 आणि धावा काढायचे असतील 17. म्हणजे एक साधं सरळ सोपं आव्हान आहे, पण क्रिकेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन. अजूनही सामना जिवंत ठेवू शकतात क्षेत्ररक्षण करणारी टीम शीतल रायझिंग स्टार्स. त्यांच्याकडे असलेला क्लास त्यांना दाखवावा लागेल. कुठेतरी त्यांना स्वतःशी बोलावं लागेल आणि काहीतरी स्टेप अप करून कुठल्या तरी गोलंदाजाला एक चांगलं अप्रतिम षटक हाताळावं लागेल. जर आपल्या संघाला पुढे या सामन्यात विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर तो गोलंदाज कोण असेल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. तसा प्रकारचं षटक बघायला मिळेल का. आणि बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय आपल्याला वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळत असताना द सरसेनापती ऑफ द टीम मिथून, एक अनुभवी गोलंदाज ज्याच्याकडे हातोटी आहे, चेंडू दोन्ही बाजूला चांगला वलवतो, लेग स्पिन प्रकारची ट्रॅजेक्टरी काढण्यात खास करून माहेर असताना हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय. त्याच्या समोर त्याच्या टीममेट मधला संघ खेळाडू
मित्र निलेश म्हात्रे फलंदाजी एंडला बघायला मिळतोय. कुठेतरी एकत्र सराव करणारे हे खेळाडू आता मात्र आमने सामने बघायला मिळतील. आणि हा चेंडू चांगला चेंडू सन्मानजनकरित्या खेळून काढलाय. त्याच्याकडे असलेला अनुभव पणाला लावलाय. जस्ट पुश केलाय कव्हर्स मध्ये. रवींद्र म्हात्रे सारखा दर्जेदार क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालंय. फेकी करत असताना कुठेतरी 2 धावा सहजरित्या पूर्ण केले गेल्यात, कारण दूरवरचा पल्ला गाठला होता चेंडूने आणि तो चेंडू फील्ड करेपर्यंत 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 29. आता उर्वरित चेंडू शेष असतील 17 आणि धावा काढायचे असतील 15. मिथुन ऑन बॉलिंग ट्रॅक इनर सर्कल मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाला तैनात केलाय. आणि हा चेंडू आता मात्र लेग साईडला. हा आहे अनुभव. कसं आहे ना मित्रांनो, एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्याकडे अनुभव देखील दांडगा आहे. त्याने अगोदरच प्रीडिटरमेंट शॉट खेळण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाहीये. मेरिटवर क्रिकेट खेळला गेला हे आहे अनुभव मित्रांनो. कुठेतरी मेरिटवर खेळत असताना वेट अँड वॉचचा गेम बघायला मिळतोय निलेश म्हात्रेच्या माध्यमातून. हा आलाय दर्जेदार चौकार. संघाची धावसंख्या झाली आहे 33. आणि हा चेंडू हा जस्ट फ्लिक केला लेग साईडला. तिकडे प्रोटेक्शन आहे. एकदा धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रोला चॅलेंज केलाय आणि खांद्याला चॅलेंज करत असताना कुठेतरी दुसरी धाव देखील सहजरित्या दोन्ही निलेशनी पूर्ण केली आहे. अजून 2 धावचा दुजोरा. 2 धावाने स्कोअर पुढे जाताना बघायला मिळतोय. 35 झाल्यात. आता मात्र सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या चेस करावी लागेल. आता मात्र जोर कसा पीळ, मात्र उत्साह आहे फक्त आत्मविश्वास नाहीये. कुठेतरी आउटसाईड द लेग स्टिकचा चेंडू चालला होता आणि लेग बायचा इशारा येतो पंचांचा. एका धावेने स्कोअर पुढे झालाय 36 वरती. फक्त आणि फक्त 8 धावांची गरज. हा चेंडू हॉलवार प्रकारे चेंडू डिलिव्हर करत असताना कुठेतरी गती परिवर्तन करत असताना नियंत्रण हरवलाय गोलंदाज मिथुन. याच्या माध्यमातून व्हाईट चेंडू डिलिव्हर केलाय. कुठेतरी एक प्रयत्न केला गेला होता मिसगाईड करण्याचा, मात्र फलंदाजाला चकवलं. मात्र फलंदाजाला चकवत असताना कुठेतरी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर केला गेला. पंचाने मात्र दंडित केला. धावसंख्या 37. चेंडू हवी येते आणि हा येतोय 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. 8 अनदर 4 रन्स. व्हॉट ब्रिलियंट बॅटिंग दिस इज. जबरदस्त धावसंख्येचा चेस करत असताना हे दोन्ही अनुभवी फलंदाज बघायला मिळत आहेत. कधी निलेश म्हात्रे स्टेप अप करतोय तर कधी निलेश माडवी स्टेप अप करतोय. आणि भागीदारी करत असताना ह्या गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात आणि कौतुक असेल दोघांचं. चांगला खेळ साकारलाय. धावसंख्या झाली आहे 41. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. जस्ट 1 शॉट अवे फ्रॉम द विन. हा मात्र चेंडू अंगावरती येतो तर डायरेक्ट हिट करण्याचा कुठलाही मानस प्रयत्न नाही. धनेश कडू याचा लेग बायचा मात्र इशारा येतोय. 3 षटकांची सांगता झाली आहे. समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 42-42. मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवताय KCCL 2026 पर्व 16 मध्ये येत असताना ही स्पर्धा आणि ह्या पहिल्या दिवशी मधील शेवटच्या अंतिमची लढत. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. आणि ह्या पूर्ण इव्हेंटचा पूर्ण स्पर्धेचा लाईव्ह कव्हरेज आपण अनुभवताय. आपली घरची वाहिनी, प्रेक्षक वाहिनी ह्याच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचं 3 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि काय अप्रतिम क्लॅरिटी आहे. 3 कॅमेऱ्यानिशी स्पर्धा कव्हर करत असताना कुठेतरी चांगले दर्जेदार कॅमेरे उपलब्ध करून दिल्यात प्रोप्रायटर कैलाश म्हात्रे यांच्या माध्यमातून. चला फक्त 2 धावांची गरज आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज बघायला मिळतोय भूषण भोईर. आणि हा चेंडू आता मात्र सामना फिनिश होताना बघायला मिळतोय. हार्दिक अभिनंदन असेल टीम रेड डेव्हिल्स याने लगातारचे 2 सामने जिंकलेत. आता मात्र प्रबल दावेदार ठरतील या ग्रुपमधून, कारण 2 सामने जिंकलेत. आणि हार्ड लक टीम शीतल रायझिंग सुपरस्टार्स, कुठेतरी हा सामना आपण गमावलाय. अजूनही मात्र संधी असेल, कारण स्पर्धा अजून खूप दूरवर आहे. कुठेतरी अजूनही प्रत्येक संघाला संधी असेल. उद्याच्या दिवसामध्ये आपण ज्या हरलेल्या संघ असतील त्यांना देखील शुभेच्छा देऊया. कुठे त्यांनी देखील चांगला खेळ साकारावा आणि पुनरागमन करून ह्या स्पर्धेचा दर्जा निश्चितच वाढवला जाईल त्यांच्या माध्यमातून. आणि प्लेअर ऑफ द मॅच असेल या
मॅचचा आपण थोड्याच वेळात आपण पर्यंत पोहोचवलं जाईल. आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. कुठेतरी ह्या मैदानावरती फलंदाज वर्चस्व प्रस्थापित करत असतात, मात्र ह्या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या बळावरती कुठेतरी आपल्या संघाला पुढे नेऊन ठेवलंय. कुठेतरी चांगली दर्जेदार खेळ साकारत असताना आपला अनुभव पणाला लावला आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय, ज्याने 2 फलंदाज बाद केले आहेत.